आणि मला कळत नाही स्मिता मला सकाळपासून इग्नोर काय करते. ओय छोटू इग्नोर काय करायली? काय सारखं म्हणजे मध्ये मध्ये करताय फोन? अरे तू बोलत का नाही पण काय झालंय ते तर सांग. ही मला बोलतच नाही हिनं. काय झालंय हिला? काय माहिती. एक कप चाय तर बनव. ज्याला पाहिजे त्यांनी स्वतःने करून घ्या. सो हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर आज मी रितेशला पूर्ण दिवस इग्नोर करणार आहे. हे तर मला जमत नाही तरी पण मी करून बघते एक दिवस तुमच्यासाठी. तर बघूयात त्यांचं रिएक्शन. ते पण मी पूर्ण दिवस इग्नोर करणार. तर तुम्ही एंड पर्यंत ब्लॉग बघत राहा, खूप मजा येणार आहे. तर चला इग्नोर करूयात. गाईज ते टीव्ही बघतायत तर आपण इग्नोर करायचं. तर आज खूप पाऊस पडलाय सकाळीपासून बघा. आणि तर स्कूल पण चालू आहे. किती पाऊस पडलाय आज. खूप पडला पाऊस. आणि आता सगळे छोटे छोटे मुलं मुली सगळेजण खेळत आहेत. पाऊस इथं सगळं पाणी साठलंय. तर चला आपण जाऊयात अरे इथं जातो ना. ब्रेकफास्ट करायचा. अरे पाऊस जाऊन इथं पाणी साठलंय ते. यार किती पाऊस पडलाय बघा. इथं पाणी किती झालंय बापरे. माग शेतात तर पूर्ण चिखल झालाय माहिती का तुला. चला कोणाकडे लक्ष न देता आपण ब्रेकफास्ट करूयात. कुणाकडे लक्ष नाही देता. ब्रेकफास्ट करायचा आणि मी व्लॉग बघत आहे. तर कोणतरी व्लॉग बघतोय. चला चला ब्रेकफास्टला काय आपण. झालंय तुझं? तर गाईज पाऊस इतका मोठा यायला लागले नाही इथे. थांबा तुम्हाला दाखवतात सीन. हे बघा कसला पाऊस चालू आहे मोठा. इथे साईडला तर स्कूलचे स्टुडंट इथे उभारलेत. भाई खूप दिवसानंतर आला पाऊस. आणि मला कळत नाही स्मिता मला सकाळपासून इग्नोर काय करते. ओय छोटू इग्नोर काय करायली? छोटू रुसली का? पाऊस बघ ना किती भारी येतोय. काय सारखं म्हणजे मध्ये मध्ये करताय फोन? अरे तू बोलत का नाही पण काय झालंय ते तर सांग. ओय काय झालंय सांग. मला बोलतच नाही हिनं. काय झालंय हिला? काय माहिती काय झालंय. काय की बाबा सांग ना काय झालंय. हो फक्त हसायला लागली. मी काय जोक मारतो की तर पाऊस मी एकटी पावसामध्ये भिजायला जाते. जा ना मग. काय माहिती यार हिला काय झालंय आज असं काय करायला हिला. काय झालंय ते तर सांग. अरे सांग ना काय झालंय. बोलत का नाहीये. मी पण बोलणार नाही आता. खूप झालं. चांगलंच आहे माझ्यासाठी. अरे रिझन तर सांग काय झालंय. रिझन तर सांग व्हॅलिड काय झालंय. बोलतच नाही यार असं चाललंय. अरे सांग ना काय झालंय. इतका चांगला पाऊस आहे जर चांगलं वातावरण झालंय. एक कप चाय तर बनव. ज्याला पाहिजे त्यांनी स्वतःने करून घ्या. बर नाही बनवणार. नाही बनणार का चाय? ठीक आहे जाऊ दे. खूप भाऊ खायला गेले. मम्मीला पण माहित नाही का बोलत नाही. अरे का बोलत नाही ते तर सांग. एकदम जोरात पाऊस आला. जोरात आला पाऊस. पण हिनं बोलत का नाही. हिला काय झालंय. गाईस तर मला कळालेलं आहे की हिनं माझ्यावर प्रँक करते न बोलायचा. तर बघूया आपण आता हिनं किती वेळ आणि कितीपर्यंत प्रँक करते. आता जेवायचा टाइम तर झालाय आमचा. आता जेवणारच आहे आम्ही. मी तुला बोलतो आता तू बोलल्याशिवाय मी जेवणच करत नाही. मग बघू काय करते तिनं. मला तर असं वाटतं की तिने चॅलेंज किंवा असं काय तर प्रँक करण्यासाठीच असं केलेलं आहे. आणि म्हणून तिने आज ब्लॉग तिने स्टार्ट केला आहे आजचा. आणि ह्यावरनं तर मला कळालेलं आहे की तिनं असंच काहीतरी करते चॅलेंज किंवा प्रँक माझ्यावर. तर चला आता जेवायला जाऊयात. कुणाला जेवायला वाढायला तू? मला नको वाढू. ज्यांना भूक लागली त्यांनी खा. मला नाही लागली. मी नाही खाणार आहे. खा तुझ्या तू. आई बोलली तर जेवणार आहे मी. आधी सांग का बोलत नाही. त्याशिवाय मी नाही खाणार. खाल्ल्याशिवाय सांगणार. मी नाही खाणार. आधी सांग मग खातो. गाईस तर मी तवाच जेवणार जेव्हा न सांगणार का बोलत नाहीये. मला तर कळालंय तुझं चॅलेंज आहे. काहीतरी असंच प्रँक करते माझ्यावर न बोलायचा. जास्त नाटकं नको करू. सांगून टाक प्रँक करते सांगून टाक. सांगणार त्याशिवाय मी जेवणार नाही. सांगणार जेवणार पण नाही. बघा हिनं स्वतःला घेतल्या फरसाण वगैरे. मला पण मस्त जेवण वाढलंय. शेंगा चटणी दही टाकून. तुम्हाला विचारलं तुम्हाला फरसाण पाहिजे का? तुम्हाला नको. आधी मला तू सांग. तू का बोलत नाही ते सांग. तरच मी जेवणार नाही. जेवणार नाही. खाऊन झाल्यावर सांगणार.
सांग तुला जेव्हा सांगायचं मी सांगितल्यानंतर जेवू आपण. That's it. सांगते. सांग आधी. सांग का बोलत नाही आधी. मी तुमच्यावर प्रँक करते. कसला प्रँक? इग्नोरिंग. तुला प्रँक करायला येतो नीट? अय इकडे हिला प्रँक पण करायला येत नाही यार नीट. मला सकाळीच कळालं हिनं. मी म्हणलं हिनं ब्लॉग का स्टार्ट केलं. परत हिनं मला अचानकच बोलणं बंद केलं. तेव्हा मला कळालं हिनं याच्यासाठी ब्लॉग चालू केलाय. नाईस प्रँक. आता काय चालू गट्टी करायला? मम्मीला पण वाटलं. मम्मीला मी बोललो मम्मीनं मला का बोलत नाही. मम्मी म्हणली तुमचा काहीतरी टास्क आहे. मम्मीला वाटलं आमच्या दोघांचं काहीतरी टास्क आहे आणि आम्ही मिळून मम्मीवर प्रँक करायला. म्हणजे एकटीचं पण ऐकलं त्यांच्या. लगेच कळाला मला 2 मिनिटात. फक्त 2-3 तास झाले तोपर्यंत. त्यासाठी नीट करावं लागतं ते सगळी प्लॅनिंग वगैरे करावं लागतं. काय प्लॅनिंग करायचं तुम्ही असं? मग मी इग्नोर करत असतो तुम्हाला. इग्नोर करून मी जेवण केलं असतं. तू काय करायला पाहिजे होतं माहिती का? ब्लॉग स्टार्ट नव्हता करायला पाहिजे. केलं असतं तरी पण तुम्हाला सांगायला नव्हतं पाहिजे. मग तू आज सांगितलं तरी कुठं मला तू ब्लॉग करते असं दिसलं ना. सांगायची काय गरज आहे? हिने जर ब्लॉग चालू केला नसता मी चालू केला असता आणि तेव्हा तू जर तसं केलं असतं तर ठीक आहे. तेव्हा मला काय आयडिया आली नसती. तुम्ही पकडलाय मला इग्नोरिंग प्रँक करताना. हा भारीच वाटत आहे ना मग. तुझा प्रँक फेल घालवला ना मी. पोपट झालाय त्या ब्लॉग मध्ये. रुसू नको आता. चला जेवण करूयात. खूप भूक लागली आहे मला. लागले ना तुम्हाला भूक? मी प्रँक रिव्हील मला तुझ्याकडून ऐकायचं होतं की तू प्रँक करते. तुम्हाला कळलं ना? हा कळले ऑब्विसली कळणारच ना. असं कोण करत यार. चला जेवण करूयात. तर स्मितानी मस्त बटाट्याची भाजी, शेंगाची चटणी आणि चपाती दिलेली आहे. काहीच तर आता आमची तयारी चालू झाली आहे शूटची. स्मिता मेकअप करते आणि मी इस्त्री करतोय इथे. किती वेळ लागेल? 2 मिनिटं. नाही बघूयात 2 मिनिटं लागतात का? 10 10 मिनिट्स. मिनिट्स बघ. 10 मिनिट्स मध्ये होऊन जाईल. थोडासा टाइम लागतो यार. तर आता टाइम झालाय 4:33. बघूयात 4:45 पर्यंत होत आहे का बघूयाचं. 4:45 पर्यंत होत आहे का बघूयात. 10-12 मिनिटं दिले तिला. बघू दिलेल्या टाइम मध्ये कम्प्लीट करते का. गाईस तर टाइम झालाय 4:46 म्हणजे 1 मिनिट जास्त झालाय. पण अजून स्मिताचं काय आवरून झालेलं नाहीये. माझं झालं आवडून. काय झालंय? म्हणजे हाय तशीच दिसायला लागली 15 मिनिटं आधी जशी होती तशीच. माझी तर इस्त्री करून झाली पण अजूनही आवरून नाही झालं. म्हणजे तुम्हाला हेअर्स नीट दिसत नाहीये. अगं 15 मिनिटात तू पूर्ण रेडी होणार होती ना. पूर्ण रेडी नाही हेअर्स करणार होते फक्त. आणि हे तर सगळं स्मिताचं सामान आहे. माझ्या सामानपेक्षा जास्त. रूम माझे पण सामान स्मिताचं जास्त आहे. आणि सगळं हे स्किन केअरचं सामान आहे इथं वगैरे सगळं. तर गाईज मी रेडी झाली आणि हे बघा अजून यांचं आवरून झालं. माझा शूज घालायचं इथे साडी चप्पल घालायची असते. तरी पण मी लवकर रेडी झाली ना तुमच्यापेक्षा. किती टाइमपास. अरे शूज पुसू का नको का? तसे शूज घालू येऊ घाल. घाल. चला तर आता जाऊया शूटला. मग मी यायचं का शूटला? आम्ही जाऊन येतो. मंदिर मध्ये इथं जायचं मंदिर. जवळच जायचं. माईक स्टँड. पाणी इथं किती साठलंय पावसाने. पावसाचं मस्त वातावरण झालंय. पाऊस येते का नाही काय माहित. सकाळी खूप मस्त पाऊस आला. छान वाटायला आज एकदम थंड थंड. अजून पाऊस यायला पाहिजे. पाऊस आला सकाळी तर सगळा चिखल झालता ग्राउंडवर. आणि स्कूल पण सुटलाय. आणि आता इव्हिनिंग झाले. आणि असं वाटत पण नाही की पाऊस येऊन गेलाय. चिखल गेला सगळा. बघा हे काय करायला लागलं. तिथं आम्ही रील काढायला आलोय आणि यांचं क्रिकेटचं झालंय. अरे असंच तुझं काही तर चालत नाही केस नीट करायचं. त्यामुळे मी असं सहज मग यांनी जागा शोधायची ना आपल्याला कुठे रील करायची आहे. कसं करायची. ठीक आहे चला आपण इथं रील करूयात. अब इसमें भी मेरी ही गलती है. हा आवरायला टाइम मी लावते हिनं आणि सगळं नाव येते माझ्यावर. सब कुछ आपकी गलती आहे. गाईस तर स्मितानी एक फुल घेतलंय केसामध्ये लावायला. मी काढून दिलंय. त्याची काही गरज होती का आता रील मध्ये? 1 सेकंड मला बघायचं कसं दिसत. एक रील शूट करून झाल्या. हे फुल नाही आय थिंक छान दिसत. मला ते फुल द्या. कोणतं? ते मला. हा. आता हिला हे नको तिला चाफा पाहिजे. अरे यार हे छान नाही दिसत. हे वाला व्हाईट वाला. हा द्या. फक्त फुलं पाहिजेत हा. ठीक आहे. बघू आता हे कसं दिसतं. हॅपी हॅपी. छान दिसत. गाईस तर आलो आहे घरी. मम्मी मस्त मूवी बघत आहे. आता काही काम आहे का तुला? नो हम्म? नो. मला खूप काम आहे आता.
मला हे सगळं आवरायचे आता माझी रूम. हे सगळा पसारा झालाय. मी आवडते. आवडतीस? हे रील शूट करायच्या आधी नाही असंच होतं सगळं. हे बघा. आणि यामध्ये ना हे सगळंच मिळतात. हे स्ट्रेटनिंग वगैरे, हे बोर्ड. माझं फक्त तिथे इस्त्रीच आहे. जास्त पसारा घिसाच असतो. पाण्याचा टायमिंग झालेला आहे. पाणी पिऊयात. धरणीचा नटा फटाच असतो सगळा. तुम्ही एक आवडत नाही म्हणून कोण आवडत नाही का? मला काय गरज आहे आवरायची? मी ना आवरतात चांगला दिसतो. मला आवरायची गरज नाही. हम्म? काय झालं? रोस्ट मारलायस मी त्याला. तुझी साईज पेक्षा खूपच मोठी पडली. नाही म्हणजे वेट एवढी मोठं काय. गाईस तर मी हॉलमध्ये बसलो होतो आणि मला किचन मधून खुशबू येत होती मस्त. तर येऊन बघितलं तर मम्मी इथं मस्त बेसन पोळी करते. खुशबू बाहेरपर्यंत यायला लागली याची. आणि मी आल्याला टेस्ट करून बघितली, एक नंबर लागली. तर आता मी एक खाणार आहे. मस्त गरम गरम झाले. एक खातो. बाहेर वातावरण पण मस्त झालंय. तू खाणार आहे का बेसन पोळी? कांदा घालून मला एक कर मस्त. बाहेर एकदम थंड वातावरण झालंय पावसाचं. मस्त बाहेर बसून बेसन पोळी खाणार. हळूच घे हळूच. तिकडं बघ. गाईस तर ही ना आमची मणी आहे, आमच्या घरचे मांजर. आणि इथं दुसरी मांजर आली आहे समोर आणि ना भांडायली. गेली समोरची मांजर. कसली भांडायला लागली. ए मणी कुणाला भांडायली? हा नाही, दुसरीच होती मांजर. पांढरी ओ मग ती लई धीट आहे. ती येते मागं जात नाही, तिला भांडण करत नाही, असं लांबूनच गाणी करते तिला. असं वाटत होतं तिनं बोलते. तिचा ट्यूनच वेगळा होता. हा तू कसं माझ्यासोबत म्हणते ना तसं. बरोबर, राईट बोलली. बहिणी भांडायले दोन लेडीज भांडायला लागले. जसं मम्मी आणि आंटी त्यांनी भांडत असतील लहानपणी तसं ना. त्याच्यात मन व्हिडिओ म्हणजे आंटी म्हणा आम्ही भांडताव काय आमचं भांडलेलं लहानपणी. व्हिडिओ चालूच आहे की मग. मग तेच सांगायला लागले. गाईस तर बघा कुठं जाऊन बसली. आता लक्ष देऊनच इकडून येते का नाही मांजर. इथं काय काम आहे तुझं? हा खाली बसली. हिला जेलिसी फील व्हायला लागली. हिला वाटतंय की जर कोण दुसरी मांजर आली तर आम्ही तिला सांभाळीन आणि हिला विसरून जाईल. त्यामुळे हिनं कुणाला येऊ देत नाही इथं. का नाही म्हणे? बरोबर आहे का? हा? चल घरात जाऊ दे. भांडण नाहीत करायच्या. भांडण करणं बुरी आदत आहे. ओके.